नमस्कार. गेल्या काही दिवसापासून ना खूप उकाडा वाढला आहे. म्हणजे एवढी गरमी व्हायला लागली आहे ना, खूप तापमान वाढलेलं आहे आणि अशा वाढलेल्या तापमानात ना, असं पोटभर जेवण करावं असं अजिबातच वाटत नाही. अगदी हलकं-फुलकं असावं आणि संध्याकाळचं असेल ना, तर ते तर अगदीच स्नॅक्स टाईप असावं असं वाटतं. तर असाच एक स्नॅक्स मी मुलांसाठी तयार केला आहे. म्हणजे आम्ही सर्वच जण आज हाच स्नॅक्स खाणार आहोत. तर त्याच्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 1-2 कांदे बारीक चिरून घेतले, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे. त्याच्याबरोबरच एक कैरीचा छोटा तुकडाही बारीक चिरून घेतला, एक टोमॅटोही बारीक चिरून घेतला आहे. सर्व भाज्या आधी नाही का स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या आणि मग बारीक चिरून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर इथं बाऊलमध्ये मी माझ्याकडे जो चिवडा बनवलेला असतो याची रेसिपी मी टाकलेली आहे माझ्या चॅनलवर, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर 1 वाटी मुरमुऱ्याचा चिवडा घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे आहेत रोल्ड मूग आहे. हे रोल्ड मूग किंवा मग याला तुम्ही नाही का मूग जोर गरम असं सुद्धा म्हणू शकता. तर ते तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल. त्याच्यानंतर भुजिया शेव घातली आहे, थोडीशी सॉल्टेड बुंदी घातली आहे आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेल्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये घालून द्यायच्या आहेत आपण. तर संध्याकाळच्या जेवणाला ना अगदी असं तुम्हाला सोप्पं काहीतरी पाहिजे असेल ना, तर हा प्रकार तुम्ही बनवू शकता. तर याच्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर नाही का चवीपुरती लाल तिखट घातली आहे. थोडंसं स्पायसीच मी हे बनवणार आहे आणि त्यानंतर ही पावडर जी तुम्ही बघताय, तर ही आहे आपली पाणीपुरीची पावडर. पाणीपुरी मसाला आहे हा. तर पाणीपुरी मसाला इथं घातला की बाकीचं काहीही तुम्हाला घालायची गरज पडत नाही. चाट मसाला किंवा इतर मसालेसुद्धा लागणार नाही. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे गरज असेल तर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर चटपटीत अशी मूग जोर गरम भेळ तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज संध्याकाळी नक्की ही भेळ बनवून बघा. धन्यवाद.